तुम्हाला माहिती आहे का, 1 एप्रिल 2026 पासून एक मोठा बदल होणार आहे. इन्कम टॅक्स विभागाला तुमचं डिजिटल आयुष्य तपासण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार आहे. म्हणजे जर तुमचं इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, जीमेल, फेसबुक, ऑनलाईन गुंतवणूक, ट्रेडिंग अकाउंट्स, बँकेचे व्यवहार आणि आता हे सगळं आता स्कॅन होऊ शकतं. कारण नवीन इन्कम टॅक्स विधेयकाअंतर्गत जर कर चुकवेगिरीची शंका असेल तर विभागाला सर्च अँड सीझर म्हणजेच तपासणी आणि जप्तीचे अधिकार दिले जाणार आहेत. याचाच अर्थ असा, तुमच्या घरातली रोकड किंवा पैसे, सोनं, दागिने, कागदपत्र हे सगळं तपासलं जाऊ शकतं. पण यामुळे एक मोठा प्रश्न असा उभा राहतोय, तो म्हणजे खासगीपणा म्हणजेच प्रायव्हसी कुठे गेली. तज्ज्ञ म्हणतात, जर चौकशीसाठी न्यायालयीन परवानगी, ट्रान्सपरन्सी आणि निगराणी नसेल तर नागरिकांचे मूलभूत हक्क धोक्यात येतील. पण डिजिटल युगात कर चोरी थांबवणं गरजेचं आहे, पण ते करताना सामान्य माणसाच्या खासगी आयुष्याचं संरक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे 2026 हे फक्त नवं वर्ष नसून हे तुमच्या गोपनीयतेसाठी एक मोठं वळण ठरू शकतं.